हाय, मी आहे दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, मी हा ब्लाऊज पूर्णपणे वर्क करून घेतलेला आहे. तो मी पाठीमागच्या भागामध्ये म्हणजे 5व्या भागामध्ये तुम्हाला बाहीचं वर्क आणि संपूर्ण ब्लाऊजचं वर्क दाखवलं होतं. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला हे वर्क मी जे करून घेतलेलं आहे, गहू मोती, शुगर बीड्स आणि मोती, तसेच छोट्या छोट्या बनवलेल्या याच्या बुट्ट्या, तर बुट्टीचे फ्लावर, चेन स्टिच हे तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, या ब्लाऊजचं तुम्हाला संपूर्ण कटिंग दाखवणार आहे. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे. तर अस्तर पहा, मी पेपर पॅटर्नवरूनच कट करून घेतलेलं होतं. तर या अस्तरवरून मी काय करणार आहे, आता हे कटिंग तुम्हाला कसं करायचं किंवा कसं लावायचं ते दाखवणार आहे. तर बॅक पार्ट पहा, जसा आखून घेतला होता वर्क करायच्या अगोदर, तर तसा सेम टू सेम कट करायचा आहे. अस्तर तर ऑलरेडी आपलं कट करून झालेलं आहे. तर पहा मी कशा प्रकारे कट करत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील आरीवर्कच्या ब्लाऊजचं काय करू शकता, आरीवर्कच्या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग हे करू शकता. तर पहा, थोडंसं एक्स्ट्रा फॅब्रिक कडने सोडून द्यायचं, जेणेकरून आपल्याला पुन्हा कमी पडणार नाही याची दक्षता घ्यायची. तर साईडला मी सोडणार नाहीये हे फॅब्रिक थोडं पण. तर गळा वगैरे संपूर्ण शिलाई पण मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार. तर या भागामध्ये मी तुम्हाला संपूर्ण कटिंग दाखवत आहे. तर पहा, बॅक पार्ट मी कट करून घेतला. तर अस्तरचा बॅक पार्ट आणि हा पार्ट आहे तो एकावरती एक ठेवून घ्या. तर पाठीमागच्या साईडनं हा पहा असा दिसत आहे. तर फ्रंट पार्ट पहा त्याचा किती सुंदर दिसत आहे. तर रिवर्कचा ब्लाऊज आहे हा. आणि आता काय करणार आहे मी, हा फ्रंट पार्ट, तर हा देखील पहा कशा प्रकारे कट करत आहे. तर असाच मला अजून एक फ्रंट पार्ट हवा आहे. हा फक्त उजव्या बाजूचा फ्रंट पार्ट आहे, तो मी कटिंग करून घेतलेला आहे. तर डाव्या बाजूचा फ्रंट पार्ट हा माझा अजून कट करायचा राहिलेला आहे. अस्तर हे परफेक्ट कट करून घेतलेलं आहे, त्यामुळे हे पार्ट जे आहेत ते थोडेसे मोठे किंवा आकाराने थोडे मोठे घेतले तरी चालतं, कारण अस्तर परफेक्ट असतं, त्यामुळे शिलाई ही याची परफेक्ट येते. तर हा भाग मी थोडासा साईडनं देखील मोठा कट करून घेतलेला आहे. ज्यावेळेस मी याच्यावरती अस्तर शिलाई करणार, त्यावेळेस अस्तर पासून जे साईडला शिल्लक राहणार आहे ते मी कट करून करणार आहे. तर बाहीचं पहा, आता मी कटिंग तुम्हाला दाखवणार आहे, बाही कशी कट करायची. तर बाहीचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला मी आता दाखवत आहे. तर बाही आपण पहा आखून घेतलेली होती प्रथम, तशीच कट करायची. आणि अर्धा इंच आपण पहा वर बाही जोडण्यासाठी सोडलेलं होतं, त्यापेक्षा कदाचित थोडं जास्त ठेवून काय करायचं, सोडून द्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं. तर काय होतं, ज्यावेळेस तुम्ही दंडाच्या बाजूला ही बाही जोडचाल, त्यावेळेस तुम्हाला वरच्या बाजूने हे एक्स्ट्रा मार्जिंग असलेलं सोपं पडणार आहे, कारण कमी जास्त होऊ शकतं. तर होत तर नाहीच पहा, परंतु आपण अगोदर दक्षता घेतलेली चांगलं असतं, कारण अरीवर्कचा ब्लाऊज धड उसवायला येत नाही आणि ठेवायला येत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट परफेक्ट करणं किंवा परफेक्ट शिकणं हे महत्त्वाचं असतं. अस्तर जे असतं ते परफेक्ट कट करून घ्यायचं. मग या बाहीमध्ये थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन सोडून जरी बाही कट केली तरी काही अडचण येत नाही पहा. तर अशा प्रकारे मी हे कट करून घेतलं. आता मी काय करणार आहे, फ्रंट पार्टला जो आपला एक पार्ट राहिला होता डाव्या हाताचा, तो कसा कट करायचा ते तुम्हाला दाखवते. तर उजव्या हाताच्या विरुद्ध डाव्या हाताचा आला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि तो भाग कट करून घ्यायचा. तर पहा, साईड पार्ट देखील राहिलेला आहे, तर त्यासाठी मी हे अस्तर घेतलेलं आहे. तर अस्तरच्या वरून मी साईड पार्ट तुम्हाला कट करून दाखवणार आहे. अस्तरवरूनच मी तुम्हाला फ्रंट पार्ट देखील कट करून दाखवणार आहे. तर पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला काय, हे पहा उजव्या हाताचं होतं ते उलट टाकायचं आणि डाव्या हाताचं तयार करायचं. तर उलट पहा, हा उजवा भाग आहे तो उजवा झाला. तर हे उजव्या भागाला परफेक्ट त्याच्या खाली येणार. तर डाव्या बाजूचं जे आहे ते त्याच्या उलट टाकायचं. पाहू शकता मी कसं टाकलेलं आहे. तर उजव्या बाजूचं हे उजव्या बाजूला अस्तर जाणार आणि डाव्या बाजूचं हे डाव्या बाजूला जाणार. तर अशा प्रकारे याचं कटिंग करायचं. तर पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला साहित्य सांगितलं होतं आरीवर्कचं क्लास 1 मध्ये. तर दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला त्याचं पेपर पॅटर्न आरीवर्कचं कसं तयार करायचं हे दाखवलं होतं. तर तिसऱ्या भागामध्ये मी काय केलं, आणि दुसऱ्या भागामध्ये मी पेपर पॅटर्ननुसार अस्तर देखील कट करून दाखवलं होतं. तर तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला काय केलं होतं की ब्लाऊजची आखणी कशी करायची आणि बॅक पार्ट आहे तो ब्लाऊज पीसवरती आखणी कशी करायची आणि बॅक पार्ट स्टँडला कसा लावायचा हे दाखवलं होतं. तर चौथ्या भागामध्ये मी काय केलं, तुम्हाला संपूर्ण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं जे आपलं बनवणार होते मी, म्हणजे बुट्ट्या वगैरे ते सगळं म्हणजे वर्कच बनवून दाखवलं चौथ्या भागामध्ये. तर पाचव्या भागामध्ये मी काय केलं, तर पाचव्या भागामध्ये मी तुम्हाला बाहीचं पूर्ण वर्क कसं करायचं आणि संपूर्ण ब्लाऊजचं माझं वर्क जे झालेलं होतं तयार ते संपूर्ण दाखवलेलं आहे. तर सहाव्या भागामध्ये मी काय करणार आहे, तुम्हाला आता हे जो आरीवर्क करून घेतलेला ब्लाऊज पीस आहे त्याचं मी तुम्हाला कटिंग करून दाखवत आहे. तर फ्रंट पार्ट, पाठीमागचा पार्ट आणि बाही वगैरे झालं पहा. तर आता साईड पार्ट जो आहे कटोरीच्या साईडचा म्हणजे असतो प्रिन्सेस कटोरीचा साईड पार्ट आहे, तो देखील माझा कट करायचा राहिलेला आहे. तर पहा, याला कुठेही वर्क वगैरे नसतं. तर हा जो पार्ट आहे तो मी काय केलेला आहे,
तुम्हाला आता दाखवत आहे. तर मी या ब्लाऊजला तुम्हाला सांगते गहूमणी, तसेच सिल्क थ्रेडचं, सॉरी सिल्क थ्रेडचं नाही तर गहूमणी आणि गोल्डन गहूमणी आणि व्हाईट मनी गहूमणी वापरलेले आहेत. तर गोल्डन मोती वापरलेले आहेत, चेन स्टिच घातलेली आहे, शुगर बीट्स वापरलेले आहेत आणि अशा प्रकारे मी तुम्हाला हे संपूर्ण ब्लाऊजचं वर्क जे आहे ते तयार करून दाखवलेलं आहे. तर आता पहा हा साईड पार्ट झाला. तर आता हा साईड पार्ट आहे तो आपण चिटकवून घ्यायचा, म्हणजे काय होतं गुड्या वगैरे जास्त येत नाहीत. पहा चिटकवून घ्यायचं या साईड पार्टला. तर मी काय केलं तर पहा तुम्हाला सांगते, बाहीचा म्हणजे दंडाच्या बाजूला आणि बॅक पार्टला आणि फ्रंट पार्टला गहू मोती जे आहेत ते वापरले होते. तर गहू मोती मी आडवे जे वापरलेले होते ते कशासाठी वापरले होते, तर दंडाच्या बाजूला आणि बॅक पार्टला आणि फ्रंट पार्टला मी व्हाईट गहू मोती वापरले होते. तर फ्लावर्स तयार करण्यासाठी किंवा बुट्टी तयार करण्यासाठी किंवा ज्या साखळ्या टाकलेल्या होत्या पहा उभ्या बाहीला, म्हणजे वर्क बनवलं होतं, तर त्यामध्ये मी गोल्डन गहू मोती वापरले होते. तर 2 प्रकारचे गहू मोती मी यामध्ये वापरले, शुगर बीट्स वापरले आणि गोल्डन मोती वापरले. आणि मला कस्टमरने सांगितलं होतं की हँगिंग करू नका बाहीला, मला हँगिंग आवडत नाही. तर मी याला कोणत्याही प्रकारे हँगिंग वगैरे केलेलं नाही आहे ब्लाऊजच्या दंडाला खाली, आणि फक्त मला हे एवढंच वर्क बनवायचं होतं. तर खूप छान पद्धतीने मी तुम्हाला एक 7 व्हिडिओमध्ये संपूर्ण ब्लाऊजचं, म्हणजे तुम्हाला सांगते संपूर्ण अख्खा ब्लाऊज आहे ना तो बनवून दाखवलेला आहे. तर 7वा व्हिडिओ अजून माझा बनवायचा राहिलेला आहे, तोही मी बनवून तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. हा माझा 6वा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमची जर कोणी मैत्रीण असेल तर तिला वर्कचं कटिंग करता येत नसेल तर तिला शेअर करू शकता. तर वर्क हे तुम्ही ब्लाऊज शिवता येत नसतील तरी देखील करू शकता. तर तुम्हाला सांगते खूप सोप्या पद्धतीने मी हे 7 भागामध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर 7 भागाच्या नंतर मी तुम्हाला वर्कचं भरपूर काही शिकवणार आहे, सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नेहमी पाहत चला. तर वर्कच्या ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी परफेक्ट आणि मस्त असं सांगितलेलं आहे. तर साखळी कशी टाकायची, म्हणजे चेन स्टिच कशी टाकायची वगैरे ते सगळं तुम्हाला शिकवून झालेलं आहे. तर तुम्हाला सांगते एखादी गोष्ट जर तुम्हाला नाही समजली तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच विचारू शकता. तर पहा हा साईड पार्ट आहे तो काय करणार आहे, मी ग्लूच्या साहाय्याने चिटकवून घेणार आहे. तर सोप्पा आहे पहा, चिटकवून घेणार. आता या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला कटिंग आणि हे चिटकवून कसं घ्यायचं हे पूर्ण सांगितलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पार्टची संपूर्ण शिलाई कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. या पार्टची काय करणार आहे, संपूर्ण शिलाई मी तुम्हाला आता दाखवणार आहे पुढच्या पार्टमध्ये, म्हणजे पुढच्या भागामध्ये 7व्या भागामध्ये. आणि संपूर्ण ब्लाऊज कसा रेडा झालेला आहे ते देखील तुम्हाला 7व्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. तर कटिंग पूर्ण पहा. एखादा भाग स्किप करून जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला यामध्ये काहीही कळणार नाही. जर तुम्हाला या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग, शिलाई, पेपर कटिंग वगैरे पाहायचं असेल तर तुम्ही काय करायचं, हे संपूर्ण व्हिडिओज पाहत चला, म्हणजे तुम्हाला हे सगळं समजणार आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. सगळे भाग पाहिले त्याबद्दल, किंवा पाहत आहात किंवा पाहणार आहात तर तुमचं वेलकम माझ्या चॅनलवरती. आणि अजून एकदा सांगते, तुमच्या आवडीप्रमाणे सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे कराच. मी तुम्हाला एवढं तळतळीने शिकवत आहे म्हटल्यावरती करायला तुम्हाला काहीही अडचण नाही. तर पहा हा साईड पार्ट मी तुम्हाला अगदी पद्धतशीर असा चिटकवून दाखवलेला आहे. तर दोन्ही पार्ट मी चिटकवून घेणार आहे एका समोर एक मांडून.